नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुप्रिया वाईब्स या यूट्यूब चॅनलमध्ये। श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात महादेव, शिवलिंगावर होणारा अभिषेक, बेलपत्र, महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवायचा जप आणि भोलेनाथची मनोभावे केली जाणारी भक्ती। पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिन्यात महादेवांची भक्ती करण्यासोबतच शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन आणि पारायण करण्याचीही परंपरा अनेक भक्तांमध्ये आहे। पण हे पारायण नेमकं कसं करायचं? शिवलीला अमृत कोण करू शकतं? महिला शिवलीला अमृत वाचू शकतात का? रोज किती अध्याय वाचावे? पारायण करताना कोणते नियम पाळायचे? पारायण किती दिवसात पूर्ण करायचे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलीला अमृताचे पारायण केल्याने कोणते लाभ मिळतात? या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि महादेवांवर तुमची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा हर हर महादेव। आता आपण पाहूयात शिवलीला अमृत म्हणजे काय। सर्वप्रथम जाणून घेऊयात शिवलीला अमृत हा ग्रंथ नेमका काय आहे। शिवलीला अमृत हा श्रीधर स्वामी नाझरेकर यांनी रचलेला मराठी ओवीबद्ध ग्रंथ आहे। उपलब्ध संदर्भानुसार या ग्रंथामध्ये 14 अध्याय आणि सुमारे 2450 पेक्षा जास्त ओव्या आहेत। या ग्रंथामध्ये भगवान शिवांची महती, शिवभक्तीचे सामर्थ्य आणि भक्ताच्या श्रद्धेशी संबंधित अनेक आख्याने सांगितली आहेत। मराठी विश्वकोशातील माहितीनुसार शिवलीला अमृतामध्ये महानंदा, राजा श्रीयाळ, शिवनिंदक व्याध अशा कथांमधून शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे। म्हणजेच हा केवळ कथा वाचण्याचा ग्रंथ नसून शिवभक्ती, श्रद्धा आणि भक्तीचे सामर्थ्य सांगणारा ग्रंथ म्हणून भक्तांमध्ये त्याचे महत्त्व आहे। श्रावणात शिवलीला अमृताचे पारायण करतात का? तर हो, श्रावण महिना हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो। या महिन्यात केलेले शिवपूजन, अभिषेक, महामृत्युंजय मंत्राचा जप, ओम नमः शिवाय मंत्राचा जप आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन याचे तुम्हाला 1000 पटीने फळ मिळते। त्यामुळे श्रावणात शिवलीला अमृताचे पारायण करणे ही अनेक भक्तांची श्रद्धेची पद्धत आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवलीला अमृताचे पारायण करण्यासाठी फक्त श्रावण महिनाच आवश्यक आहे असे नाही। भक्तिभावाने इतर वेळीही ग्रंथाचे वाचन किंवा पारायण तुम्ही करू शकता। आता पाहूयात शिवलीला अमृत पारायण कोण करू शकते? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो। महिला शिवलीला अमृत वाचू शकतात का? पुरुष वाचू शकतात का? वृद्ध व्यक्ती वाचू शकतात का? तरुण मुलं मुली वाचू शकतात का? श्रद्धेने आणि भक्तिभावाने धार्मिक ग्रंथाचे वाचन करणाऱ्यांसाठी कोणत्याही एका लिंगापुरता हा ग्रंथ मर्यादित नाही। तर हो, घरातील स्त्री असो किंवा पुरुष, ज्येष्ठ व्यक्ती असो किंवा तरुण भक्त आपल्या श्रद्धेनुसार शिवलीला अमृताचे वाचन करू शकतात। मुलांना देखील ग्रंथातील कथा समजावून सांगण्यासाठी वाचन ऐकवता येऊ शकते। तथापि तुमच्या घरची किंवा गुरुपरंपरेची विशिष्ट पद्धत असेल तर ती पद्धत पाळणे उत्तम। आता पाहूया शिवलीला अमृत पारायण किती दिवस करायचे। काही भक्त संपूर्ण ग्रंथाचे वाचन 7 दिवसात पूर्ण करण्याची पद्धत स्वीकारतात। एका प्रचलित पद्धतीनुसार रोज 2 अध्याय वाचून 7 दिवसात पारायण पूर्ण केले जाते। पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक भक्ताने फक्त 7 दिवसातच पारायण करावे। तुमच्या वेळेनुसार, श्रद्धेनुसार, घरच्या परंपरेनुसार पद्धत ठरवता येते। महत्त्वाचे आहे ते म्हणजे नियमितता, श्रद्धा आणि भक्तिभाव। आता पाहूयात पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावे। तर पारायण सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी संकल्प करणे गरजेचे आहे। सकाळी लवकर उठून तुम्ही संकल्प करा। घरातील देवघर किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ करावी। महादेवाचा फोटो किंवा शिवलिंग समोर ठेवावे। शिवलीला अमृताची पोथी स्वच्छ वस्त्रावर ठेवावी। महादेवाला जल अर्पण करू शकता। बेलपत्र, फुले आणि नैवेद्य म्हणून तुम्ही गोड, गूळ किंवा साखर सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर हात जोडून मनात संकल्प करा। संकल्प अगदी सोपा करायचा। हे महादेवा, तुमच्या कृपेने मी शिवलीला अमृताचे पारायण श्रद्धेने पूर्ण करण्याचा संकल्प करत आहे। माझ्याकडून होणाऱ्या चुका क्षमा करा आणि माझी भक्ती स्वीकारा। हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम नमः शिवाय आणि पारायणाला सुरुवात करायची आहे।
पारायणाची योग्य वेळ कोणती ते आता जाणून घेऊयात। सकाळची वेळ ही पारायणासाठी अगदी उत्तम मानली जाते। स्नान करून देवपूजा करून सकाळी शांत वातावरणात वाचन करता येते। जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळीही तुम्ही वाचन करू शकता। काही प्रचलित माहितीनुसार प्रदोष काळातही पारायण केले जाते, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जी वेळ ठरवाल ती शक्यतो नियमित ठेवावी। उदाहरणार्थ रोज सकाळी जर 7 वाजता पारायण सुरू करत असाल तर 7ही दिवस त्याच वेळेत तुम्हाला पारायण करायचे आहे। आता पाहूयात पारायण करताना कोणते नियम पाळावेत। आता सर्वात महत्त्वाचा भाग, शिवलीलामृताचे पारायण करताना भक्तांनी शक्य तितके सात्विक आणि संयमी आचरण ठेवावे, स्वच्छता राखावी, मन शांत ठेवावे, देवाचे नामस्मरण करावे, अनावश्यक वाद, भांडण, अपशब्द आणि नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करावा। मांसाहार, मद्यपान आणि तामसी आहार टाळण्याची प्रथा अनेक भक्त पाळतात। काही प्रचलित मार्गदर्शकामध्ये कांदा लसूण सुद्धा टाळण्याचा उल्लेख आहे। नियम पाळताना अहंकार नको, मी एवढे नियम पाळले म्हणून मला फळ मिळालेच पाहिजे अशी भावना न ठेवता महादेवा माझी भक्ती स्वीकारा या भावनेने पारायण करणे अधिक सुंदर आहे। आता पाहूयात पारायणाच्या वेळी काय करू नये। तर पारायण सुरू करून मध्येच विनाकारण उठणे टाळावे, मोबाईलवर सतत लक्ष देऊ नये, शक्य असल्यास मोबाईल सायलेंटवर ठेवावा। ग्रंथ वाचताना गप्पा मारणे, हसणे, टीव्ही पाहणे किंवा इतर कामांमध्ये मन गुंतवणे टाळावे। मन एकाग्र करून ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करावा। रोज किती अध्याय वाचायचे? तर जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करत असाल तर रोज तुम्ही 2 अध्याय वाचावेत। मात्र तुमच्याकडे जर कमी वेळ असाल तर तुम्ही 3 दिवसाचे सुद्धा पारायण करू शकता। 11वा अध्याय विशेष का मानला जातो? तर शिवलीलामृतामध्ये 11व्या अध्यायाला देखील विशेष महत्त्व दिले जाते। अनेक भक्त संपूर्ण ग्रंथाचे पारायण शक्य नसल्यास 11वा अध्याय श्रद्धेने वाचतात। 11व्या अध्यायाच्या पठणाला धार्मिक महत्त्व असल्याचे विविध मराठी धार्मिक संदर्भामध्ये नमूद केले आहे। पण येथेही एक गोष्ट लक्षात ठेवा, 11वा अध्याय वाचला म्हणजे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले असा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा त्याला श्रद्धेने केलेले विशेष पठण असे समजणे योग्य आहे। आता पारायण पूर्ण झाल्यावर काय करावे? तर पारायणाच्या शेवटचा अध्याय पूर्ण झाल्यावर महादेवांना नमस्कार करून आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा मागावी, त्यांची आरती करावी, नैवेद्य दाखवावा, कुटुंबातील सदस्यांना प्रसाद द्यावा। शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे। दान धर्म तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही करू शकता। काही प्रचलित पद्धतीमध्ये 7व्या दिवशी शिवमंदिरात तांदूळ किंवा पांढरे वस्त्र दान करण्याचा देखील उल्लेख आढळतो। शिवलीलामृत पारायणाचे फायदे काय आहेत? हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे। शिवलीलामृताचे पारायण केल्याने काय फायदा होतो? तर धार्मिक श्रद्धेनुसार शिवलीलामृताच्या श्रवण पठणामुळे तुमची भक्ती वाढते, मनाला समाधान मिळते, भगवान शिवांवरील श्रद्धा दृढ होते आणि याचबरोबर तुमच्या ज्या काही भौतिक इच्छा असतात त्या नक्कीच पूर्ण होतात। नियमित वाचनामुळे मनाला आध्यात्मिक आधार मिळू शकतो। काही धार्मिक संदर्भामुळे शिवलीलामृताच्या फलश्रुतीमध्ये आरोग्य, ऐश्वर्य, संतती आणि विविध कल्याणकारी फलांची धार्मिक मान्यता सांगितली जाते। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे धार्मिक श्रद्धेवर आधारित लाभ आहेत, त्यांना हमखास होणारा वैज्ञानिक किंवा वैद्यकीय परिणाम म्हणून सांगता येत नाही। पारायण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, महादेवाला मोठमोठे विधी करण्यापेक्षा भक्ती महत्त्वाची आहे। तुमच्याकडे मोठी पूजा करण्याची क्षमता नसली तरी चालेल, तुम्ही फक्त स्वच्छ मनाने ओम नमः शिवाय म्हण शिवलीलामृतातील काही ओव्या वाचल्या तरी ती भक्ती आहे। घरात लहान मुलं असतील, कामाची जबाबदारी असेल, नोकरी असेल किंवा वेळ कमी असेल तर स्वतःला दोष देऊ नका। तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही साधना करा, कारण देवाकडे बाह्य दिखाव्यापेक्षा मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे, अशी भक्तांची श्रद्धा आहे। महिलांनी पारायण करताना काय करावे? तर महिलांनी शिवलीलामृत वाचावे का? काही घरांमध्ये विशिष्ट कौटुंबिक किंवा गुरु परंपरेनुसार काही नियम पाळले जातात, त्यामुळे तुमच्या घरात किंवा गुरु परंपरेत काही विशिष्ट नियम असतील तर ते
पाळणे योग्य मानले जाते, अन्यथा केवळ मी महिला आहे म्हणून मला हा ग्रंथ वाचता येणार नाही असा सार्वत्रिक नियम असल्याचे विश्वसनीय स्तोत्रांमध्ये स्पष्टपणे आढळत नाही. भक्तांनो, शिवलीलामृत हे केवळ वाचन पूर्ण करण्याचे पुस्तक नाही. या ग्रंथातील शिवभक्तीच्या कथा आपल्या जीवनात श्रद्धा, संयम आणि चांगुलपणा वाढवण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणून यंदाच्या श्रावणात तुम्ही शिवलीलामृताचे पारायण करण्याचा संकल्प करत असाल तर तो दिखाव्यासाठी नाही तर मनापासून भक्तीसाठी करा. महादेवाकडे काही मागण्यापूर्वी एकदा मनापासून म्हणा, देवा माझ्या मनाला शांतता दे, मला योग्य मार्ग दाखव, माझ्या हातून चांगली कर्म घडू दे आणि मग श्रद्धेने म्हणा, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. जर यंदा तुम्ही ही श्रावण महिन्यात शिवलीला अमृताचे पारायण करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. महादेव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात सुख, शांती आणि भक्ती घेऊन येऊ हीच प्रार्थना. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सुप्रिया वाईब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.